नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि टर्न घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता स्वानंदीवरती विश्वास न ठेवणाऱ्या समरला आता अंशुमनचा आता स्वानंदी कसा लाईव्ह पुरावा दाखवते आणि मूर्ख अंशुमनने केलेली पुन्हा एकदा दुसरी चूक आता अंशुमनच्या चांगलं ठेवून आता स्वानंदी ही अंशुमनला समोर कसे रंगेहात पकडून देते आणि अंशुमनने पुन्हा एकदा केलेली ती भयानक चूक आणि आता हुशार स्वानंदीने ती पकडून देत समर जेव्हा आता समोरचा तो लाईव्ह पुरावा बघतो, स्वतःच्या डोळ्यावरती एक क्षणभर विश्वास न बसणाऱ्या समरला अंशुमनचे ते भयानक सत्य जेव्हा आता समोर येते, त्याच वेळेस आता समर लालबुंद डोळ्यांनी आता कशी अंशुमनला भयानक शिक्षा करतो. मोठ्याने ओरडत आता समर अंशुमनला किती मोठी भयानक शिक्षा देतो प्रेक्षकांनो, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आता अंशुमनला रंगेहात पकडताच आता समर कोणते असे दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतो की जेणेकरून स्वानंदीला राजवाड्यांच्या घरात मानाची जागा आणि राजवाड्यांच्या घराचा सुनेचा हक्क कसा मिळवून देतो. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये समोर आले आहे, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता मल्लिकाने अर्पिताकडून स्वानंदीच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करून पुरावा नष्ट केल्यामुळे पुन्हा एकदा समोर मल्लिकाने स्वानंदीला तोंडावर पाडलेलं असतं. आता मात्र समरला स्वानंदीचा जाम राग आलेला असतो आणि त्याच वेळेस आता मल्लिकाने दुसरा डाव साधून स्वानंदीने माझ्या अंशुमनवर खोटारडे आरोप केले, त्यामुळे आपल्या छातीत कळ निघली असं नाटक करून मल्लिकाने आता हॉस्पिटलमध्ये स्वतःला ॲडमिट करून घेतलेलं असतं. आता तर आणखी समरला स्वानंदीचा राग आलेला असतो आणि ज्या वेळेस आता स्वानंदी इकडे हॉस्पिटलमध्ये मल्लिकाला भेटायला जाते, त्याच वेळेस अंशुमनने आता स्वानंदीला आता तिचा अपमान करून मल्लिकाला भेटू न देता स्वानंदीला पुन्हा एकदा हॉस्पिटलमधून हाकलून लावलेलं असतं. आणि त्यामुळे आता स्वानंदीला खूप वेगळं फील होतं. तर आता ज्या वेळेस स्वानंदी ही सरपोतदारांच्या घरी जाते आणि तिथे पुन्हा आता मंदाकिनी आणि आदिराचे भांडणं झाल्यानंतर स्वानंदी आता मंदाकिनी तिच्या बाबांना आणि रोहनला समजावते. त्यानंतर मात्र आता रोहन ज्या वेळेस स्वानंदीला पुन्हा राजवाड्यांच्या घरी घेऊन येतो, त्याच वेळेस अंशुमन पुन्हा रोहन आणि स्वानंदीला अडवतो आणि भर दरवाजात अडवल्यानंतर अंशुमन आता रोहनला स्वानंदीला तसंच घरी घेऊन जाण्यासाठी बोलतो, कारण आता आमची आदिरा तिथे राहत नाही आणि आता आमची आदिरा इकडे आली, त्यामुळे तुझ्या बहिणीला तू इथून घेऊन गेला तरी चालेल, असे आता अंशुमनने रोहनला सांगताच रोहनने अंशुमनची कॉलर पकडलेली असते आणि स्वानंदीवरचे प्रेम दाखवत रोहन म्हणतो की आजपर्यंत तू माझा चांगला गुण तर बघितला, पण माझा वाईटपणा तू बघितला नाही, आणि जर या घरात माझ्या ताईला जर तू काही बोलला तर मी तुला सोडणार नाही, या भाषेत रोहनने अंशुमनला ठणकावलेलं असतं. पण स्वानंदीने आता रोहनला तिथून जायला सांगून आता इकडे अंशुमनने देखील इकडे स्वानंदीने अंशुमनला आता चांगलाच दम भरलेला असतो आणि राजवाड्यांचं तर सोडच अंशुमन, पण मी तुला डायरेक्ट इथून जेलसुद्धा दाखवू शकते, कारण जसा तू राजवाड्यांच्या घरात राहतोय ना, तसा मी सुद्धा राजवाड्यांच्या घरात राहते, एवढं तू लक्षात ठेव. आता मात्र अंशुमनची स्वानंदीने चांगलीच बोबडी वळवलेली असते. रागाने अंशुमन तेथून आतमध्ये निघून जातो. आता इकडे काहीही करून आता मल्लिकाच्या डोक्यामध्ये आदिराला रोहनपासून डिवोर्स देऊन स्वानंदीला या घरातून हाकलून लावायचं असा तिचा डाव असतो आणि अंशुमनला तर आता स्वानंदीचा जाम राग आलेला असतो. रिचार्ज घेऊन घरी आलेली मल्लिकाला आता स्वानंदी, काकू जर तुम्हाला काही लागत असेल तर मला सांगा, असे बोलता क्षणी समरने स्वानंदीला आम्ही तिची काळजी घेण्यासाठी आहोत, तुमची काहीच गरज नाही असे सांगितलेले असते. आणि इकडे आता समर स्वानंदीसोबत बोलायलाही तयार नसतो. आता एवढा समरला स्वानंदीचा राग आलेला असतो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे स्वानंदी किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवते. स्वानंदीने आता पोहे बनवलेले असतात आणि जेव्हा स्वानंदीच्या हातचे
घरचे सगळेजण ते पोहे खातात. तर खरोखरच ते पोहे अतिशय सुंदर झालेले असतात आणि ते पोहे खाता क्षणी मल्लिका म्हणते की स्वानंदी, खरंच तू स्वयंपाकामध्ये सुगरण आहे बरं का. अंशुमन म्हणतो की वा वा, असे पोहे मला जर रोज खायला मिळाले ना तर मी दररोज असेच पोहे खाईल. तर आता स्वानंदी म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण अंशुमन तुला प्रॉब्लेम क्रिएट केल्याशिवाय दुसरं काही जमतच नाही. आता समर आणि सगळेजण पुन्हा अंशुमनकडे बघतात. त्यानंतर आजी आता एकटी स्वानंदीकडे येते. आजी आता स्वानंदीला मंदिरात घेऊन जाते आणि आता एकांटी स्वानंदीला आणल्यानंतर एका ठिकाणी बसत आता आजी म्हणते की स्वानंदी, मला एक सांग ना गं, तू खोटी बोलणाऱ्यातली मुलगी नाही आहेस. आणि खरोखर अंशुमनला तू त्या हॉटेलमध्ये रूममध्ये बघितलं होतं का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते हे खरं आहे आजी. आणि एवढंच नाही तर अंशुमन राजवाड्यांच्या समोर जे काही वागतो, जे काही बोलतो ना, ते खोटे आहे. तो खरेपणाने वागत नाही आणि तो जे काही करतो ते सगळं एक नाटक असल्याचे आता स्वानंदी आता आजीला सांगताच आजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि पहिल्यांदा आजीने आता स्वानंदीवरती विश्वास ठेवलेला असतो. पण आता मात्र स्वानंदीकडेही आजीला दाखवायला पुरावा नसतो. स्वानंदी म्हणते की आजी, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या नातवाची साथ कधीच सोडणार नाही आणि तुमच्या नातवाच्या विरोधात असणाऱ्या शत्रूंचा एक एक हात धरून मी तुमच्या समोर आणून दाखविल आणि तेही पुराव्यासकट. तर आता पटकन आजी ही स्वानंदीला मिठी मारते. स्वानंदी म्हणते की आजी, अंशुमनला वाईट ठरवून मला काही मिळणार आहे का, पण जे खरं आहे ते खरं आहे. अंशुमनच्या मनात खोटारडा भाव आहे आणि तो एक राजवाड्यांसमोर वेगळं भासवण्याचं नाटक करतो आणि त्याचा खरा चेहरा वेगळा आहे. आता आजीने स्वानंदीवर विश्वास ठेवलेला असतो. तर आता स्वानंदी म्हणते की आजी, पण राजवाडे हे त्यांच्यावरती एवढा आंधळा विश्वास का ठेवतात. तेव्हा आता आजी भूतकाळातील भयानक गोष्ट आता स्वानंदीला सांगते आणि म्हणते की मल्लिकाचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये ज्यावेळेस गेला, शेवटची घटका ज्यावेळेस तो हॉस्पिटलमध्ये मोजत होता, त्यावेळेस त्याने पिंट्याकडून वचन घेतलं होतं की माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन तो माझ्या कुटुंबाच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही. आणि असे पिंट्याने मल्लिकाच्या नवऱ्याला वचन दिलंय आणि त्यामुळे तो वचन पूर्णपणे पाळतोय. आता स्वानंदीला खरी खाच समजलेली असते आणि समर हे असा का वागतो हे आता स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं. पण स्वानंदी म्हणते की काही जरी झालं तर पुराव्यासकट मी राजवाड्यांसमोर यांचा खरा चेहरा आणून दाखवील. आणि आता स्वानंदी ही अंशुमनवरती करडी नजर ठेवून असते. आता इकडे अंशुमनने त्याच्या गुंडांना, शेळके मॅनेजरला आता आदिरावच्या घरावरती आणि आदिरावर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं आणि आत्ताच तिला तुम्ही काही बोलू नका आणि दाखवू नका असं सांगितलेलं असतं. आता काही दिवस जाता क्षणी इकडे अंशुमन श्वेतावर डोळाच ठेवून असतो आणि आता या श्वेताचा बदला घ्यायचाच, सगळ्यांच्या समोर आपल्याला तोंडावर पाडण्याचा या श्वेताने प्रयत्न केलाय. तेव्हा आता तिला सोडायचं नाही असा विचार करून अंशुमनने आता श्वेताच्या आईला किडनॅप केलेलं असतं. श्वेता ही बाहेर असते आणि श्वेता आता फोनवरती स्वानंदीसोबत बोलत जात असतानाच पाठीमागून अंशुमन तिथे येतो आणि श्वेताला तिची कार थांबवत म्हणतो की श्वेता, तुझ्या आईला किडनॅप केलंय आणि आता जर मी जसं सांगेल तसं तू केलं नाही तर तुझी आई ढगात गेलेली असेल. असे म्हणत आता अंशुमन श्वेताला गाडीत बसायला सांगतो. श्वेता म्हणते की कुठं नेणार आहात आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की त्याच हॉटेलवर ज्या दिवशी तू माझ्याशी नाटक केलं ना, आपल्याला तिथेच जायचं आहे. आणि श्वेता आता ज्या वेळेस स्वानंदीसोबत फोनवर बोलत असते, श्वेताचा मोबाईल तसाच चालू असतो आणि स्वानंदी ती अंशुमनचे सगळे बोलणे तिच्या मोबाईलमध्ये ऐकते. आता अंशुमन श्वेताला घेऊन त्याच्या कारमधून त्याच हॉटेलवर येतो आणि इकडे आता स्वानंदीला सत्य समजता क्षणी स्वानंदी आता समरला म्हणते की चला तुम्हाला ना आज अंशुमनचा खरा चेहरा मी लाईव्ह पुरावा दाखवते. आणि आता समरला घेऊन स्वानंदी ही त्याच हॉटेलमध्ये येते आणि आता त्या हॉटेलमध्ये येता क्षणी स्वानंदीला माहिती असतं की आता
हा अंशुमन त्याच रूममध्ये श्वेताला घेऊन जाणार. दोघेही समर आणि स्वानंदी आता तिथे लपून बसतात. अंशुमन श्वेताला घेऊन तिथे येतो आणि अंशुमन श्वेताला म्हणतो की त्या दिवशी तर तू खूप नाटक करत होती माझ्या जवळ येण्याचं ना, आता खरोखर तू माझ्या जवळ ये आणि मला खुश कर असे म्हणत पटकन आता अंशुमन हा श्वेताला धरतो. श्वेताला धरून आता श्वेताच्या अंशुमन एकदम जवळ जातो आणि काही जरी झालं तरी आज मी तुला सोडणार नाही असे म्हणत आता श्वेताला अंशुमन कॉटवरती पाडतो. श्वेता अंशुमनपासून सुटण्याचा प्रयत्न करू लागते पण अंशुमन आता श्वेताला सोडायला तयार नसतो. त्या दिवशी तर तू माझ्या समोरून ती स्वानंदी वहिनी आली म्हणून सुटली आणि आज तुला इथे बघायला कोणी येणार नाही आणि आज मी तुला सोडणार नाही आणि जर तू माझं ऐकलं तरच यातच तुझी भलाई आहे. आणि आता माझा समरदादासुद्धा माझ्या बाजूने आहे. बघितलं ना, स्वानंदीसुद्धा काही करू शकत नाही. त्या स्वानंदीलाच मी त्या समरदादाच्या तोंडावर पाडलंय आणि समरला ना तर मी असं तोंडावरती त्याला उल्लू बनवतो, उल्लू मूर्ख बनवतो. कळलं का तुला आता खरा मोहरा कोण आहे? आणि असे म्हणत आता अंशुमन आता श्वेताला पुन्हा आता बळजबरी करू लागतो आणि त्याच वेळेस लपून बसलेल्या समरला ते सगळं ऐकून समरचे डोळे लालबुंद होतात आणि रागाने लालबुंद डोळ्यांनी समर आता पुढे येऊन जोराने अंशुमनवरती ओरडत अंशुमनवर धावून जातो. अंशुमनला पकडत आता समर म्हणतो, सोड अंशुमन. आणि ज्या वेळेस आता अंशुमन समरला बघतो आणि अंशुमनला मोठा धक्का बसतो आणि हे काय झालं, समरदादा इथे कसा? आणि आता आपल्याला तर समरदादाने रंगे हात पकडलं हे आता अंशुमनला समजलेलं असतं आणि भानावर येत अंशुमनच्या पापाचा घडा आता समोर तिथेच भरलेला असतो. स्वानंदीने समरला लाईव्ह पुरावा दाखवत अंशुमनची कुंडलीच समोर आणलेली असते आणि त्याच वेळेस रागाने लालबुंद झालेला समर इन्स्पेक्टरला फोन करून बोलावताच अंशुमनला इन्स्पेक्टर आता पटकन पकडून बेड्या ठोकतो आणि समर आता अंशुमनला एवढी भयानक शिक्षा करा की पुन्हा त्याने आयुष्यभर कोणत्या मुलीकडे बघायची त्याची हिंमत झाली नाही पाहिजे असे आता समर हा इन्स्पेक्टरला सांगून अंशुमनला घेऊन जाण्यासाठी सांगतो. अंशुमनची आता समरने तिथे धुलाईसुद्धा केलेली असते आणि स्वानंदीकडे बघताच आता खरी स्वानंदी समोर आलेली असते आणि त्याचबरोबर हात पुढे करत हात बाजूला सरसावत समर आता स्वानंदीकडे बघतो तर पटकन स्वानंदी पळतच समरला मिठी मारते. तर कशी वाटली हुशार स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.